मग काय एक बी अधिकारी भेटला नाही इथं, एक बी अधिकारी नाही. आम्ही उद्याच्याला इथे येऊन आंदोलन करणार आहोत, नाही तर आम्ही इथं पिटवून घेणार आहोत, आत्मदहन करणार आहोत इथं ऑफिस समोर. नाही जर तिथं उद्याच्या उद्या जर. मी गोविंद सीताराम साखरे काळेच्या बोरगावच्या मी, आणि आता आम्ही महावितरणच्या ऑफिसकडे आलो. 10-12 दिवस झालं डीपी जळाला आमचा. या उटीकर साहेबाला फोन करून सांगितलं, कलमे साहेबाला लाईनमॅननी फोन करून सांगितलं आमचा डीपी जळाला आहे, डीपी जळाला आहे. तर त्यांनी कुठलीच निर्णय घेतला नाही. मग त्यांनी एक खाजगी माणूस पाठवून दिला. मग त्याला 4,000 रुपये आम्ही दिले, तरी त्याचा डीपी चालू नाही झाला. मग आता म्हणते ती अजून तुमचा डीपी अजून 15 दिवस येत नाही. तरी आता जी हरभऱ्याची गव्हाची पेरणी केली ती वाळून चालले, ती उगवत नाही. आमचं 50-60 एकरची पेरणी झाली, ते समजा आता 2-3 लाखाचं आमचं नुकसान होतंय. पुन्हा ऊसाचं बियाणं हातरून ठेवलंय, ती पण लावायचं राहिले, ती बियाणं वाळायला गेले. आणि विशेष म्हणजे जनावराला कसलंच पाणी नाही. आणि 63चा डीपी असताना शेनी काय केले, डिमांड वाढवून दिले, पण डीपीची कॅपॅसिटी वाढवून दिली नाही. त्याच्यामुळे डीपी सारखा जळाला आहे. तर आम्हाला पहिला एक मंजूर झालेला आहे 100चा डीपी, ती द्यावा. आणि ही एक डीपी नवा द्यावा आम्हाला. ती कॅपॅसिटी वाढवली, फक्त डिमांड वाढवायला देई देतं. अधिकारी तुम्हाला काय सांगतात? काय दिवस म्हणतात अजून 15 दिवस लागेल म्हणतात. आज तुम्ही इथं महावितरणमध्ये आलात, मग काय एक बी अधिकारी भेटला नाही इथं, एक बी अधिकारी नाही. आम्ही उद्याच्याला इथे येऊन आंदोलन करणार आहोत, नाही तर आम्ही इथं पिटवून घेणार आहोत, आत्मदहन करणार आहोत इथं ऑफिस समोर. नाही जर तिथं उद्याच्या उद्या जर. बाबासाहेब महादेव मोरे, काळे बोरगाव. आमचा ऊस लावून चालू आहे, बिन हातरलेला आहे. ते कोणत्या साहेबाने एक कुठला गावातला माणूस लावला आणि 4,000 रुपये घेतले, आणि अजून पैसे फलानं बिस्तानं महिना 2 महिने डीपी मिळत नाही म्हणतात. मग आम्ही इथं आलो, आम्हाला लगेच डीपी बसावं लागतंय, नाहीतर आमचं नुकसान आहे चालू, नाहीतर आम्ही आंदोलन करणार आहोत. मंदा सतीश ढगे. आमच्या शेतातला डीपी जळालेला आहे. आमचे जनावर असे बिगर पाण्याचे आहेत. मग आम्ही काय करावं? आमच्या गडी माणसं घरी नसतात, काय नसतात. आमच्या बायानं काय विहिरीतलं पाणी काढून जनावरला पाजता येते का? 8-10 दिवस झाले या.